नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी मराठीच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आज आपण कविता 6वी टप टप पडती ही कविता अभ्यासणार आहोत. वेळ झाली आहे शब्दलेखनाची. तुम्ही नक्कीच तयार असाल. चला तर मग. माझा पहिला शब्द आहे. नीट ऐकायचा आहे आणि मग लिहायचं आहे. त्याच्यावरून तुम्हाला उच्चारण किंवा ऱ्हस्व दीर्घ कळणार आहे. पारिजातक. पा री जा त क. पारिजातक हे फुलाचं नाव आहे. पुन्हा सांगते. पा री जा त क. पारिजातक. झालं. दुसरा शब्द आहे प्राजक्त. प्राजक्त. प्राजक्त हे सुद्धा फुलाचं नाव आहे. पारिजातक आणि प्राजक्त दोन्हीही एकच फुलं आहेत, पण पारिजातक आणि प्राजक्त असं दोनही नावांनी त्याला म्हटलं जातं. दुसरा शब्द आहे. पुन्हा सांगते. प्राजक्त. त. प्राजक्त. झालं. तिसरा शब्द आहे कुरणावरती. एकच शब्द आहे. कुरणावरती. कुरणावरती. झालं लिहून. चला. चौथा शब्द आहे उन्हात. 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 झालं लिहून. पाचवा शब्द आहे पिवळ्या. पिवळ्या. ळ्या. पिवळ्या. पिवळ्या. मला वाटतं लिहून झाले असेल. पुन्हा एकदा चेक करा. शब्द पुन्हा सांगते. पहिला शब्द आहे पारिजातक. पारिजातक. दुसरा शब्द आहे प्राजक्त. प्राजक्त. तिसरा शब्द कुरणावरती. कुरणावरती. चौथा शब्द आहे उन्हात. उन्हात. आणि पाचवा शब्द सांगितला होता मी पिवळ्या. पिवळ्या. मला वाटतं शब्दांचं लेखन झालं असेल. आता आपण पुढे जाऊयात. मुलांनो, आज आपण जी कविता शिकणार आहोत, 6वी कविता, त्या कवितेचं नाव आहे टप टप पडती. या कवितेचे कवी मंगेश पाडगावकर हे आहेत. तुम्ही स्क्रीनवर जे चित्र मी शेअर केलेलं आहे त्या चित्रात तुम्ही पाहू शकता. हे मंगेश पाडगावकर या कवितेचे कवी आहेत. ही कविता त्यांनी लिहिली आहे जी आज आपण शिकणार आहोत. यांच्याबद्दल थोडंसं मी सांगते. यांचा जन्म 10 मार्च 1929 साली झालेला आहे आणि मृत्यू 30 डिसेंबर 2015 रोजी झालेला आहे. त्यांचा जन्म वेंगुर्ला येथे झालेला आहे. आता वेंगुर्ला कुठे आलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेला आहे. आता यांच्याबद्दल खास सांगायचं झालं तर त्यांना 1980 साली
त्यांचा सलाम नावाचा काव्यसंग्रह आला. या सलाम नावाच्या काव्यसंग्रहाला 1980 म्हणजे 1980ला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार यांना 2008 साली मिळालेला आहे. 2008 मध्ये कुठला पुरस्कार? महाराष्ट्र भूषण पुरस्कार. हा अतिशय आपल्या महाराष्ट्र राज्याचा अतिशय मानाचा प्रतिष्ठेचा असा समजला जाणारा पुरस्कार आहे. तो ह्यांना मिळालेला आहे. इतकंच नव्हे तर 2013 मध्ये म्हणजे 2013 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. इतके मोठे मानाचे पुरस्कार या कवीला मिळालेले आहेत आणि या कवींची कविता तुम्हाला अभ्यासाला लावलेली आहे. त्यांनी अनेक काव्यसंग्रह लिहिलेले आहेत. मी मुद्दामून त्यांचा जास्तीचा परिचय देते कारण पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये जास्त परिचय दिलेला नाहीये आणि तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आपण जी कविता अभ्यासतोय ती कोणी लिहिलेली आहे, कोण आहेत बरं त्याचे कवी, त्यासाठी ही माहिती मी तुम्हाला देत आहे. आता त्यांची पुस्तकं आपण काही बघणार आहोत. त्यांनी जी कविता संग्रह लिहिलेले आहेत ते आपण पाहूया. मंगेश पाडगावकरांनी भरपूर सारी लेखन केलेलं आहे. कविता संग्रह त्यांचे भरपूर प्रसिद्ध आहेत, पण त्यातल्या त्यात काही जे कविता संग्रह त्यांचे मला मिळालेले आहेत त्याचे फोटो मी इकडे तुम्हाला दाखवते. शब्द हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. त्यानंतर स्नेहगाथा नावाचा आहे. तिसऱ्या चित्रामध्ये छोरी हे त्यांचं काव्यसंग्रह आहे. त्यानंतर मराठीमध्ये, हिंदीमध्ये किंवा उर्दूमध्ये गझल हा प्रकार गाण्याचा एक प्रकार होता. तर हे गझल मराठीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर मीरा हा सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यानंतर बोलगाणी नावाचा काव्यसंग्रह आहे. जिप्सी हा सुद्धा काव्यसंग्रह आहे. आणि उत्सव हा सुद्धा काव्यसंग्रह इकडे दिलेला आहे. तुमचं टेक्स्टबुकमध्ये आता तुम्ही पान नंबर 18 तुमच्या समोर टेक्स्टबुक असेल, त्या टेक्स्टबुकमध्ये पान नंबर 18वर जिथे कविता आहे त्या कवितेच्या खालती बघा परिचय दिलेला आहे. मंगेश पाडगावकर, जन्म 1929 आणि मृत्यू 2015. त्याच्या बाजूला धारा नृत्य असं दिलेलं आहे बघा. त्यांनी लेखन केलेली कविता संग्रह जे आहेत ते इथे दिलेले आहे त्यांची नावं. तर धारा नृत्य, तर हे धारा नृत्य काही मला मिळालेलं नाहीये. जिप्सी मात्र मिळालेलं आहे. शेवटून दुसरा पिक्चर बघा, चित्र जिप्सी. तर हा त्यांचा काव्यसंग्रह इथे दिलेला आहे. त्यानंतर छोरी, पहिल्या रांगेत तिसरं चित्र, छोरी नावाचा त्यांचा काव्यसंग्रह आहे. तो सुद्धा इथे दाखवलेला आहे मी तुम्हाला. त्यानंतर मीरा, मीरा नावाचा काव्यसंग्रह दुसऱ्या ओळीमध्ये पहिला काव्यसंग्रह दिलेला आहे. सलाम मात्र मला मिळालेला नाहीये. तर हे काही काव्यसंग्रह आहेत त्यांच्या. त्या काव्यसंग्रहाचं पहिलं पृष्ठ, पहिलं पान, कव्हर पेज हे मी तुम्हाला इकडे दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की त्यांनी कशा प्रकारचं लेखन केलेलं आहे. हां, चला आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. मुलांनो, ही तुमची कविता तुम्हाला स्क्रीनवर दिसते. संपूर्ण कविता मी इथे घेतलेली आहे या स्क्रीनवर. याचं कारण असं की मी जेव्हा तुम्हाला शिकवायला सुरुवात करणार आहे तेव्हा याचे छोटे छोटे भाग करून मी तुम्हाला शिकवणार आहे. मग तुम्हाला ते कळलं पाहिजे म्हणून मी हे पूर्ण चित्र तुमच्या पाठ्यपुस्तकाचं पान क्रमांक 18 हे जे पूर्ण चित्र ह्या स्लाइडवर ठेवलेलं आहे. मला वाटतं तुमच्या सगळ्यांकडे टेक्स्टबुक असतील, बरोबर? चला आता पुढच्या स्लाइडकडे वळूया आपण. मुलांनो, पाठाची प्रस्तावना, कवितेची प्रस्तावना ही शक्यतो सर्वात सुरुवातीला असते. कारण का? तर कवीची ओळख व्हावी मुलांना किंवा पाठाचा जो लेखक आहे त्याचा परिचय आपल्याला व्हावा या दृष्टिकोनातून ही प्रस्तावना जी आहे, ही प्रस्तावना म्हणजेच इंट्रोडक्शन हे सुरुवातीला असतं.
पण तुम्हाला तुम्ही जास्त मोठे वयाचे नाही आहात, मोठ्या वयाचे, त्यामुळे ती तुडपुंजी तोंड ओळख तुम्हाला करून दिलेली आणि ती शेवटी दिलेली आहे. पण मला असं वाटतं ती तुम्हाला सुरुवातीलाच त्या कवीविषयी माहिती असायला हवं आणि म्हणून मी प्रस्तावना सुरुवातीलाच घेते आहे. तुमच्या पान नंबर 18वर बघा, खालच्या बाजूला जिथे चित्र आहे, सुरुवातीला कविता आहे, कवितेच्या बाजूला चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राच्या खालती ही प्रस्तावना आहे. तर पहिलं आपण प्रस्तावनेचं वाचन करूया. म्हणजे ह्याचं कारण तुम्हाला सांगते मुलांनो, प्रस्तावना जी असते ह्याच्यामध्ये कवीचं किंवा लेखकाचं नाव, जन्म, मृत्यू, त्यांची खास प्रसिद्ध असलेले पुस्तकं, ग्रंथ, कविता संग्रह यांची माहिती मिळते. याच्याच बरोबर हा पाठ किंवा ही कविता का लिहिलेली आहे त्याचं 1-2 वाक्यामध्ये तुम्हाला तोंड ओळख करून दिली जाते. मग तुम्हाला कळतं की कविता कुठल्या संदर्भात आहे किंवा पाठ कशा संदर्भात आहे. म्हणून मुद्दामूनच मी ही प्रस्तावना पुढे घेतलेली आहे. तर तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकच्या खालच्या बाजूलाही पाहू शकता. चला तर मग आता आपण प्रस्तावनेचं वाचन करूया. मंगेश पाडगावकर, जन्म 1929, मृत्यू 2015. धारा नृत्य, जिप्सी, छोरी, मीरा, सलाम हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. मोकळ्या कुरणावरती असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुले व त्यांचे सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद प्रस्तुत कवितेतून कवीने व्यक्त केला आहे. म्हणजे आता ही कविता काय सांगते तुम्हाला, तर मोकळ्या कुरणावरती म्हणजेच मोकळ्या जागी, मोकळ्या रानामध्ये काय आहे, तर प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुलं. बघा चित्रामध्ये दिसतात तुम्हाला छोटी छोटी पारिजातकाची फुलं आहेत. त्याला पारिजातक किंवा प्राजक्त असंही म्हटलं जातं. दोन्ही नावं सेम आहेत. आपण शब्दलेखन केलं त्याच्यामध्ये तुम्हाला मी मुद्दामून हेच शब्द घातले होते. तर प्राजक्त म्हणजेच पारिजातक. खूप नाजूक फूल असतं, पांढऱ्या रंगाचं, 5 पाकळ्या असलेलं असं हे फूल आहे आणि त्याचा खालचा भाग जो आहे देठाकडचा तो केशरी रंगाचा असतो. याच्या बिया चप्पट असतात. जमल्यास आपण तो पुढे बघूया ते फुलं कशी असतात ती. तर या मोकळ्या कुरणावर प्राजक्ताच्या झाडाची फुलं पडलेली आहेत आणि त्या मोकळ्या कुरणावर ही फुलं पडल्यानंतर त्याचं सौंदर्य ही मुलं अनुभवत आहेत आणि ते अनुभवताना त्यांच्या मनाला जो आनंद मिळालेला आहे तो आनंद ह्या कवितेतून कवीने व्यक्त केलेला आहे. हा आनंद कोणाच्या मनातला आहे, तर मुलांच्या मनातला आहे. मुलं का आनंदी आहेत, तर ती मोकळ्या कुरणावर गेलेली आहेत, रिकाम्या जागी अशी गेलेली आहेत आणि तिकडे प्राजक्ताची फुलं पडलेली आहेत, प्राजक्ताचा सडा पडलेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्याचा एक सुगंध असतो. कदाचित तुमच्या बागेमध्ये किंवा घराच्या बाजूला वगैरे सुद्धा ह्या प्राजक्ताचं किंवा पारिजातकाचं झाड असू शकेल. तर पहाटे अलगत ही फुलं खाली पडतात आणि जर तुम्ही हातात धरली तर तुमच्या हाताच्या उष्णतेने ती फुलं काळवंटात. त्या फुलांना सहन होत नाही, इतकी नाजूक फुलंही असतात, पण याचा सुगंध खूप छान असतो. पहाटे ती झाडावरून खाली ओघळत असतात. तर अशा या ही जी झाडांची पडणारी फुलं जी आहेत त्यांचं सौंदर्य अनुभवत आहात. तर या मुलांचा आनंद कवीने या कवितेतून व्यक्त केला आहे. आता आपण कविता पाहणार आहोत. हातामध्ये पेन्सिल असेल जेणेकरून कठीण शब्द जे आहेत ते तिथल्या तिथे लिहून घ्यायचे आहेत. याचं कारण असं, कविता समजवताना तुम्हाला मी सांगताना समजते, पण जेव्हा तुम्ही कवितेचा अभ्यास करता परीक्षेच्या दृष्टीने त्यावेळेला तुम्हाला तो अर्थ कळत नाही आणि मग तुम्ही अडता, मग तुम्हाला समजत नाही काय लिहिले ते. त्यासाठी हातामध्ये पेन्सिल घ्यायची आहे आणि त्या पेन्सिलीने तो शब्द अंडरलाईन करायचा आहे आणि तिथे लिहायचं आहे. कळलं? म्हणजे कविता वाचताना तुम्ही कुठेही अडकणार नाहीत. ठीक आहे, चला तर मग आता जाऊया पुढे. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे. टप 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 पडती अंगावरती. अंग म्हणजे शरीर. हा, माहित नसेल तर लिहून घ्या. अंग म्हणजे शरीर. आता प्राजक्ताची फुले म्हणजेच पारिजातकाची मी पूर्ण स्टांजा घेते. भिरभिर भिरभिर त्या तालावर, ताल म्हणजे ठेका, गाणे अमुचे जुळे. याचा अर्थ असा होतोय की पारिजातकाची पांढरी शुभ्र फुले आमच्या अंगावर टपटपत पडत आहेत. कशी पडतायत? टपटप करत पडत आहेत. आणि त्या भिरभिर त्या तालावर आम्ही एकत्रित गाणे गात आहोत. आता ही एकत्रित गाणं कोण गातायत? तर मुलं गातायत. आपण सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये बघितलं. ही कोणावर लिहिलेली कविता? तर मुलांवर लिहिली आहे. मुलांचा आनंद जो आहे त्याच्यावर ही कविता लिहिलेली आहे. बघा, पुन्हा एकदा सांगते. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे. म्हणजे पारिजातकाची शुभ्र फुले आमच्या अंगावर पडतायत. बघा, राजे महाराजे असतात, त्यांच्या अंगावर आपण फुलं पुष्पवृष्टी करत असतो. किंवा कोणीतरी शाळेमध्ये पाहुणे वगैरे येतात तेव्हा आपण नाही का रस्त्यामध्ये उभं राहून त्यांच्या अंगावर फुलं टाकत असतो किंवा उधळत असतो, बरोबर? तर तसंच अंगावर ही आपोआपच निसर्गतःच ही फुलं जेव्हा पडत असतात ती अंगावर पडतायत. आणि तो आवाज कसा येतो? तर टपटप असा आवाज येतोय. आणि त्या टपटप असा फुलं पडतायत त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि भिरभिर भिरभिर त्या तालावर म्हणजे भिरभिर त्या तालावर आम्ही एकत्र गाणे गात आहोत आनंदाने, असा याचा अर्थ आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पारिजातक किंवा प्राजक्त हे फूल इतकं नाजूक असतं की आपल्या हाताच्या स्पर्शाने ते कोमेजून जातं आणि उन्ह त्याला सहन होत नाही. हे रात्री फुलणारं असं फूल आहे. त्याचा गंध किंवा दर्प किंवा सुगंध खूप छान असतो. चला तर मग आता पुढे जाऊया आपण. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी. कुरण म्हणजे काय? तर शेत, रिकामी जागा वगैरे. झाडाखाली म्हणजे झाडाच्या खालती. ऊन सावली म्हणजे ऊन आणि सावली ही दोन्ही येतं. विणते जाळी म्हणजे ऊन आणि सावली दोन्हीही झाडाखाली आलेलं आहे. बघा, झाडांच्या वरून जेव्हा सूर्यप्रकाश पडतो ना तेव्हा खालती जिथे ती ब्रांच किंवा डहाळी येते झाडांची त्यावेळेला त्याची सावली खाली पडते. म्हणजेच काय? तर काही ठिकाणीच झाडाखालीच, काही ठिकाणी जिथे झाडांची पानं नाही आहेत तिकडनं ऊन डिरेक्टली त्या कुरणावर पडतं, बरोबर? आणि जिथे झाडांच्या फांद्या आहेत त्या ठिकाणी सावलीच असते. आणि म्हणून कवीने कल्पना केली की ऊन सावली विणते जाळी म्हणजे नेट विणतायत ऊन आणि सावलीची, अशी कवी कल्पना केली आहे. येतो वारा पहा भरारा. वारा कसा येतोय? भरारा येतोय. भरारा म्हणजेच वेगाने येतो आहे. गवत खुशीने डुले. आता गवत काय करते? खुशीने. खुशीने म्हणजे आनंदाने. डुले म्हणजे डोलणे. बघा, वारा येतोय. आपण एखाद्या शेतामध्ये वगैरे गेलो असू किंवा तुम्ही पाहिलं असेल तुमच्या शेतामध्ये असेल किंवा अजून कोणाच्या शेतात येता जाता आपण बघतो की छान शेती झालेली आहे, पिकं आलेली आहेत झाडांवर. आणि मग वारा आला की ती सळसळत पूर्ण शेत असं डुलायला लागतं, बरोबर? तर कवीने कल्पना केली आहे की वारा येतो पहा भरारा. भरारा म्हणजे जोराने वारा येतोय आणि ह्या वाऱ्यावर हे गवत काय करतंय? खुशीने म्हणजे आनंदाने डोलत आहे, नाचत आहे. बघूया याचा अर्थ नीट आपण. तर खुल्या हिरवळीवर झाडाखाली ऊन सावलीने सुंदर असे जाळे विणलेले आहे. त्यातच कोण आलेला आहे? वारा आलेला आहे. कसा आलेला आहे तो? भरारा आलेला आहे वारा. भरारा म्हणजे भरभर वारा, वेगाने येणारा भरभर वारा आलेला आहे. आणि वारा येताच काय केलंय त्याने? गवत जे आहे
ते आनंदाने डुलत आहे किंवा डोलत आहे असं तुम्ही म्हणू शकता इथं. मला वाटतं समजलं असेल तुम्हाला हे. आता आपण तिसऱ्या चरणाकडे वळूया. दूर दूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाहती. दूर दूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाहती. हसते धरती फांदीवरती, हा झोपाळा झुले. हसते धरती फांदीवरती, हा झोपाळा झुले. गवत म्हणजे काय? तृण. सांगितलं मी तुम्हाला नाही ना? हा, गवत म्हणजे तृण. दूर दूर हे सूर वाहती म्हणजे लांब लांब हे गाणं ऐकायला येतंय. उन्हात पिवळ्या पहा नाहती म्हणजे पिवळं ऊन पडलेलं आहे आणि त्या उन्हामध्ये हे सूर नाहत आहेत असं वाटतंय कवीला. हसते धरती. धरती म्हणजे भूमाता, जमीन. ही काय करते? हसते. फांदीवरती हा झोपाळा झुले. हं? फांदी म्हणजे काय? डहाळी किंवा शाखा. झोपाळा म्हणजे हिंदोळा. तर हिंदोळा काय होतोय? फांदीवरती झोपाळा जणू काही डुलत आहे, झोपाळत आहेत अशा प्रकारे हे म्हटलेलं आहे. म्हणजेच काय? तर दूर दूर हे सूर वाहती. आमच्या गाण्याचे सूर हे कुठपर्यंत वाहत आहेत? तर लांबपर्यंत वाहत आहेत. तर गाणं गाणारी कोण? मुलं. तर मुलं का गाणं गात आहेत? तर अंगावर त्यांच्या टपटप फुलं पडतायत आणि त्या फुलं पडल्यामुळे काय होतं? त्या तालावर टपटप अशी फुलं पडतायत आणि भिरभिर अशा तालावरती मुलं गाणं गात आहेत. आणि इतकंच नाही तर ऊन सावलीने झाडाखाली सुंदर जाळं विणलेलं आहे. त्यात वारा येतोय, गवत छान आनंदाने डोलतं आहे. आणि मग ही मुलं, गाणारी मुलं म्हणजे मुलं गाणी म्हणत आहेत, तर या गाण्याचे सूर लांबवर वाहत चाललेले आहेत आणि पिवळ्या धम्मक अशा उन्हामध्ये नाहत आहेत. आणि सगळी आजूबाजूची धरणी काय करते? हसते धरती म्हणजे मधुर हास्य करत आहे, छानपणे हसत आहे. आणि फांदीवरती झोका झुलत आहे. त्या वाऱ्यावर फांदी हलते म्हणजेच काय? तर झोका जो आहे किंवा झोपाळा आहे हा डुलत आहे, झुलतो आहे अशी कवीने कल्पना केली आहे. आता चौथं कडवं बघूया. गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमुचे लुकलुक तारा. गाणे अमुचे झुळझुळ वारा, गाणे अमुचे लुकलुक तारा. पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले. पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले. गाणे आमचे झुळझुळ वारा म्हणजे आमचं गाणं कसं आहे? झुळझुळ वाहणारा वारा जो आहे, वाऱ्याचा आवाज कसा आहे? झुळझुळ आहे. आणि मग आमचं गाणं कसं आहे? ज्या प्रकारे वारा झुळझुळ वाहतो त्या प्रकारे आमचे गाणे आहे. आमचे गाणे लुकलुक तारा. लुकलुक कोण करतो? तारा. तारा कुठे असतो? आकाशात. तर हा तारा जसा आपल्याला लांबून लुकलुक करताना वाटतो की नाही? मध्ये मध्ये तो चमकताना असा वाटतो, ब्राईट झाल्यासारखा वाटतो, मग डल झाल्यासारखा वाटतो की नाही? त्याला लुकलुकणं असं म्हणतात. तर आमचं गाणं कसं आहे? तर वाऱ्याच्या झुळझुळण्यासारखं आहे किंवा झुळझुळ वाऱ्यासारखं आहे आणि लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखं सुद्धा आहे. काय आहे? गाणं. कोणतं गाणं? वाऱ्याची झुळझुळ आणि ताऱ्याची लुकलुक हे आमचं गाणं आहे. पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले. म्हणजे मुलांच्या गाण्यातून काय होतंय? पावसाच्या धारा, पाऊस बरसतोय म्हणजेच पावसाच्या धारा बरसत आहेत. आणि वारा, वारा म्हणजेच वाऱ्याची लकेर उमटते आहे, वारा वाहत आहे आणि सुंदर मोर पिसारा फुलतो असं वाटतंय. ही कवी कल्पना आहे हा. खरं माणूस जेव्हा गाण्याला लागतो तेव्हा असं काही होत नाही. फुलांसारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चलारे. फुलांसारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चलारे. गाणे गाती तेच शहाणे, गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे.
सूर मिसळणे याचा अर्थ आहे सूर एकत्र होणे. हं? आता कवी काय म्हणतायत? फुलांसारखे सर्व फुलारे. म्हणजे मुलांनो, तुम्ही फुलासारखे फुललं पाहिजे. हं? सुरात मिसळून सूर. तुम्ही फुलासारखे फुलून आले पाहिजेत आणि सगळ्यांनी एकत्र मिळून सुरात सूर मिळून एकत्र गेलं पाहिजे. चला रे, चाललं पाहिजे. गाणे गाती तेच शहाणे. आता गाणं कोण गाणार आहेत? मुलं. पण जी मुलं गाणी गाणार आहेत किंवा गात आहेत ती कोण आहेत? शहाणी आहेत. मी नाही म्हणत आहे, कवी म्हणतायत. गाणे गाती तेच शहाणे. मग गाणं गाणारी कोण? मुलं. मग जी मुलं गाणी गातात ती कोण आहेत? शहाणी आहेत. बाकी सारे खुळे. म्हणजे जी मुलं गात नाहीत ती कोण आहेत? वेडी खुळी आहेत. आणि म्हणून सतत काय केलं पाहिजे? गाणं गात राहिलं पाहिजे. कविता फार सोपी आहे. पुन्हा एकदा मी सांगते. पारिजातक किंवा प्राजक्ताचं फूल हे खूप नाजूक असतं आणि आपल्या माणसाच्या स्पर्शाने किंवा हातात घेतल्याने ते काय होतं? उष्णतेमुळे कोमेजून जातं आणि उन्हाचा त्रास त्यांना सहन होत नाही आणि म्हणून ते रात्री उमलतं किंवा फुलतं. तर ही फुलं आकाशामध्ये, कवीला आकाशामध्ये ज्या तारका दिसतात त्या तारका जशा प्रकट होतात तशी ही फुलं प्रकट झाल्यासारखं कवीला वाटतं. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ असलेला निसर्गाचा हा नाजूक असा आविष्कार आहे. मोकळ्या कृणावरती टवटवीत असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुले, या फुलाचा रंग, रस, सुगंध, ताजेपणा आणि सौंदर्य यांचा आस्वाद घेणाऱ्या किंवा अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद आहे हा कवीने या कवितेतून व्यक्त केला आहे. त्यानंतर सूर्यप्रकाशाच्या छायेमुळे मध्येच वेगाने वारा येतो, गवत डोलतं, फुले, या सर्व वातावरणामुळे आनंदित होऊन मुलं काय करतायत? गाणी गात आहेत, गाणे गात आहेत. आणि जी मुलं गाणी गातात ती कोण आहेत? शहाणी आहेत. आणि जी नाही गात ती कोण आहेत? खुळी आहेत. असं कोण म्हणतं? कवी म्हणतात. हं? आता तुम्ही माझ्या मागोमाग त्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जी कविता आहे त्याच्यावर बोट फिरवायचे आणि माझ्या मागोमाग मोठ्याने म्हणायचं आहे. चला, पान नंबर 18, कविता 6वी, टप टप पडती. माझ्या मागोमाग कविता म्हणायची आहे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. म्हणा, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. बोट फिरवत चला त्या ओळीवर. भिरभिर भिरत्या तालावर गाणे अमुचे जुळे. बोट ठेवा म्हणजे शब्द कळेल. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी. आता अख्खं वाक्य म्हणायचंय. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी. येतो वारा पहा भरारा. म्हणा, गवत खुशीने डुले. आता संपूर्ण वाक्य म्हणायचंय. येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती. त्या संपूर्ण ओळ म्हणायची आहे. दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती. हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. आता
संपूर्ण वाक्य म्हणूया. हसते धरती फांदी वरती हा जो पाळा झुले. गाणे अमुचे झुळझुळ वारा. गाणे अमुचे लुकलुक तारा. तर संपूर्ण वाक्य. गाणे अमुचे झुळझुळ वारा. गाणे अमुचे लुकलुक तारा. पाऊस वारा मोर पिसारा. या गाण्यातून फुले. संपूर्ण वाक्य. पाऊस वारा मोर पिसारा. या गाण्यातून फुले. फुलांसारखे सर्व फुलारे. सुरात मिसळून सूर चलारे. आता संपूर्ण. फुलांसारखे सर्व फुलारे. सुरात मिसळून सूर चलारे. गाणे गाती तेच शहाणे. बाकी सारे खुळे. हे म्हणायला तुम्हाला जास्त आवडलं असेल, बरोबर ना? आता संपूर्ण वाक्य म्हणा. गाणे गाती तेच शहाणे. बाकी सारे खुळे. चला, कविता कशी वाचायची ते समजलं. आता पुढच्या लेक्चरला तुम्ही ही कविता पाठ करायची आहे. कळलं? आता आपण शब्दलेखनाकडे वळूया. एकदा चेक करूया आणि मग पुढे जाऊया आपण. चला तर मुलांनो, वेळ झाली आहे शब्दलेखनाची उत्तरं बघण्याचा. पहिला शब्द होता पारिजातक. मी पारिजातक म्हटलं नव्हतं, पारिजातक. री अलगत म्हटलेला होता, त्यामुळे री हा आहे पहिली वेलांटी येणार आहे. दुसरा शब्द होता प्राजक्त. क चं प्रोनाउन्सिएशन सायलेंट होतं आणि त वर जोर द्यायचा होता. प्राजक्त. तिसरा शब्द होता कुरणावरती. कूचा उच्चार मी अगदी हळुवार केला होता, त्यामुळे पहिला उकार आहे. आणि वरती म्हटलं, वरती म्हणजे ती दुसरी येणार होतं. त्यानंतर चौथा शब्द होता उन्हात. उन्हात असं म्हटलं नव्हतं, उन्हात. म्हणून ऊ जो आहे हा प्लेन ऊ आहे, शेपूटवाला नाही. न ला ह न्हा, बरोबर. आणि पाचवा शब्द होता पिवळ्या. पिवळ्या नाही म्हटलं मी, पिवळ्या म्हटलं. मग पी चं प्रोनाउन्सिएशन उच्चारण मी अलगत केलं होतं आणि म्हणून पीची वेलांटी जी ही पहिली आहे. आणि अळ्या, अळ्या म्हणजे जोड शब्द, अळला या. मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू.